नमस्कार, मी डॉक्टर सौ माधवी गणेश केसरी. आहार विचारमध्ये आपलं स्वागत आहे. आजचं पुष्प आहे 14वे. आता मी परत एकदा कडधान्यांबद्दल बोलणार आहे. आपल्याकडे अनेक प्रकारची कडधान्य उपलब्ध आहेत. मूग, मटकी, हरभरा, चवळी, वाल, राजमा, सोयाबीन वगैरे सर्व आणि जवळजवळ भारतातल्या सर्व भागात ही उपलब्ध आहेत. काही प्रदेशामध्ये राजमा जास्त खाल्ला जातो, काही भागामध्ये वाल जास्त खाल्ले जातात, पण सर्वसाधारणपणे सर्वत्र मूग, मटकी आणि हरभरा निश्चित स्वरूपात खाल्ला जातो. ह्या कडधान्यांना मोड कसे आणावेत याबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये बोलले होते. कडधान्यांना मोड आणल्यामुळे आपण कडधान्यांची पौष्टिकता जास्त वाढवत असतो. सर्वसाधारणपणे सर्व कडधान्यांमध्ये 24 ग्रॅम्स प्रोटीन्स हे 100 ग्रॅम कडधान्यामध्ये असतात. त्यामध्ये सोयाबीनमध्ये सर्वात जास्त म्हणजे 43 असतात आणि इतर ह्याच्यामध्ये 22 ते 25 ग्रॅम्स पर 100 ग्रॅम्स ऑफ लेग्युम्स असं असतं. आता हे प्रोटीन्स आपण जेव्हा खातो तेव्हा त्याचं अमायनो ऍसिड होतं. ह्या कडधान्यांच्या प्रोटीन्सचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये अर्जिनिन आणि लायसिन ही दोन महत्वाची इसेन्शियल अमायनो ऍसिड्स ही जास्त प्रमाणात आहेत. आपण जर ह्यांचं इतर धान्यांबरोबर म्हणजे तृणधान्यांबरोबर तुलना केली तर आपल्या असं लक्षात येईल की अर्जिनिन हे 450 ते 570 मिलीग्रॅम असतं, तर लायसिन 450 ते 550 मिलीग्रॅम असतं. ह्याच्याच विरोधात तृणधान्यामध्ये ते 300 ते 200 मिलीग्रॅम्स या प्रमाणात असतं. आपण जेव्हा हे अमायनो ऍसिड्स मोजतो तेव्हा ते मिलीग्रॅम्स पर ग्रॅम ऑफ नायट्रोजन या प्रमाणात मोजत असतो. त्याच वेळी त्याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ट्रिप्टोफॅन आणि मेथिओनिन ही दोन इसेन्शियल अमायनो ऍसिड्स ह्याच्यामध्ये कमी आहेत. मीन्स दोज लेग्युम्स आर डिफिशियंट इन ट्रिप्टोफॅन अँड मेथिओनिन. दे आर having higher quantity of arginine and lysine when we compare it with the cereals or millets. जर आपण हे कडधान्य एखाद्या तृणधान्याबरोबर किंवा एखाद्या भरड धान्याबरोबर खाल्लं तर दोन्हीमध्ये असलेली कमतरता एकमेकांच्या साह्याने भरून येते आणि त्यामुळे जी ट्रिप्टोफॅन किंवा मेथिओनिनची डिफिशियन्सी होऊ शकते जर आपण नुसतं कडधान्य खाल्लं तर, किंवा नुसतं तृणधान्य खाल्लं तर अर्जिनिन आणि लायसिनची कमतरता होऊ शकते. सो टू अवॉइड धिस डिफिशियन्सी ऑफ आयदर इन अ मिलेट्स ऑर legumes, better we combine those two foods and consume it. जर आपण हे तांदूळ म्हणजेच भात किंवा पोळी ह्याच्याबरोबर जर कडधान्य शिजवून खाल्लं तर त्याचा आपल्याला जास्त फायदा मिळतो आणि पचनही चांगले होते. जर तुम्हाला पोळीची सवय नसेल किंवा तुमच्याकडे पोळी करत नसतील तर तुम्ही भाकरी म्हणजे ज्वारी बाजरीच्या भाकरी बरोबरही ते खाऊ शकता. त्याच्यानेही ही कमतरता भरून निघू शकते आणि पचन चांगलं होतं. ज्या वेळेला आपण ही कडधान्य खातो तेव्हा साधारणपणे शिजवलेलं मोड आलेलं कडधान्य ह्या वाटीच्या साईजने जर समजा आपण घेतलं तर आपल्याला म्हणजे गच्च भरून घ्यायचंय. काही कडधान्य व्यवस्थित शिजवावी लागतात. हरभरा, वाल, चवळी ह्यांना व्यवस्थित शिजवावं लागतं. मूग नुसते वाफवले तरी चालतात, तर मटकी थोडीशी जास्त म्हणजे हरभऱ्यापेक्षा कमी पण मुगापेक्षा थोडी जास्त शिजवावी लागते म्हणजे ती व्यवस्थित पचते. जर एवढी वाटी भरून तुम्ही कडधान्य शिजवलेलं घेतलं
मग ते कुठलेही असू दे, तर सर्वसाधारणपणे आपल्याला त्याच्यातनं 10 ते 12 ग्रॅम्स ऑफ प्रोटीन्स मिळतात. म्हणजे एक वेळच्या भुकेला आवश्यक असलेले प्रोटीन्स आणि त्याचबरोबर ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ ह्याच्यातले असलेले प्रोटीन्स, ह्यांच्यामुळे आपल्याला त्यावेळच्या जेवणाला आवश्यक असलेले आणि जे आपलं शरीर त्यावेळेला तितके ग्रॅम पचवू शकतं इतकं प्रोटीन मिळतं. त्यामुळे बिनधास्तपणे एवढं वाटीभर खायला काहीच हरकत नाही. ह्याच्यामध्ये जर तुम्ही लिंबू पिळून घेतलं, कोथिंबीर घालून घेतली तर अजूनच चांगलं होईल. तेव्हा केव्हाही कडधान्य शक्यतो नुसतं खाऊ नका, त्याच्याबरोबर कुठलं तरी तृणधान्य कुठल्या तरी स्वरूपात खा. मी जेव्हा कुठल्या तरी स्वरूपात म्हणते त्यावेळेला जर भात करायला, पोळी भाकरी करायला वेळ नसेल तर ह्याच तृणधान्यांच्या लाह्याही आपल्याला मिळतात. त्या लाह्या कालवून किंवा त्यांचे चुरमुरे मिळतात, ते कालवून जर खाल्लं तरी सुद्धा चालेल. हल्ली ह्या स्प्राउट्सचं चॅट करून खायची पद्धत आहे, त्याच्यामुळे बहुतेक जण हे संध्याकाळी खातात. हे अत्यंत चुकीचं आहे. हे सकाळच्या वेळी किंवा दुपारच्या वेळी खावं आणि तृणधान्याबरोबर खावं, म्हणजे त्याचं पचन आणि आपल्याला होणारी उपयुक्तता ही व्यवस्थित होते. येथेच थांबते. धन्यवाद. इफ यू लाईक इट, प्लीज लाईक इट, सबस्क्राईब इट, शेअर इट, click on the bell icon. Thank you.